साहेब वरचा अजून एक पायरी इकडे बघा बस वरती बघा सर बिबट्याचा आवाज थोडा हात वरती करा की सर पंजे दाखवा बिबट्याचा आवाज वाघ आला वाघ बिबट्याचा आवाज करा सर आवाज कुठून चालेल यार अरे जोरदार है उठा लो आतमध्ये पळाला सनी भाऊ उठा लो जोरदार है नसबंदी संदर्भात आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर ती जी बिबट वस्ती आहे त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. यातून काय मार्ग मी आपल्याला सांगतो हे मार्ग सगळे फोल झालेले आहेत. आम्ही गेले 20 वर्ष हा लढा लढतोय. 2014 मी बोललो होतो की बिबट वाढणार आहे. 10 वर्षापूर्वी कोणी याचा मनाव घेतलेला नाही. त्याची प्रजनन शक्ती मी त्यावेळेला बोललो होतो. मला त्यावेळेला माहित होतं की लांब पल्ल्याचा हा सगळ्यात मोठा धोका आहे. शासन त्यावेळेला मनाव घेतलेला नाही. त्यावेळेला बिबट सफारी मी मागितली होती. बिबट सफारीमध्ये 25 ते 30 फक्त बिबट्या बसतात. पण आता हजारोच्या संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडकरी साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी. सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय. शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही. जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात, सायंकाळी हल्ले होतात, रात्री हल्ले होतात, पहाटे हल्ले होतात. या भिंती बांधणं, शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही. नसबंदी करण्याच्या पेक्षा आणखी आपली ताकद वाया घालवण्यापेक्षा 2 रेस्क्यू सेंटर उभे करा. ते दिसतील त्यांचा पाठलाग करा. त्यांना बंदुकीची ती गोळी कोणती बेशुद्ध करण्याची इंजेक्शन मारा आणि त्यांना तातडीने तुम्ही उचला आणि सर्वांना जेरबंद करा. 1000 बिबट एका बाजूला मादी आणि एक बाजूला नर असे तुम्ही वेगळे केले तर तुमचा नसबंदीचा विषय संपून जाईल.